बघा, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार ही फक्त पदांची नावं नाहीत, नाही का? ही तर एक संधी आहे महाराष्ट्राची सेवा करण्याची. MPSC राज्य सेवा परीक्षेमधून हे स्वप्न सत्यात उतरतं आणि हा प्रवास अनेकांसाठी एक मोठी प्रेरणा ठरतो. अच्छा, MPSC राज्य सेवा परीक्षा हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात एकदम कुतूहल आणि आव्हान दोन्ही गोष्टी येतात, बरोबर? तर आज आपण काय करणार आहोत? आपण याच परीक्षेची संपूर्ण रचना, तिचे वेगवेगळे टप्पे आणि तयारी कशी करायची हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण बघणार आहोत की ही परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे, तिचे 3 टप्पे कोणते, पूर्व आणि मुख्य परीक्षेचा ढाचा कसा आहे, ऑप्शनल विषय कसा निवडायचा आणि सगळ्यात शेवटी मुलाखतीचं शिखर कसं गाठायचं. चला एक एक करून पुढे जाऊया. ओके, तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की परीक्षेची रचना नेमकी कशी आहे. कारण बघा, तयारी करण्याआधी हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. ही काही साधीसुधी शर्यत नाहीये, तर ही 3 वेगवेगळ्या पण एकमेकांशी जोडलेल्या आव्हानांची एक साखळी आहे. तर हे 3 टप्पे कोणते आहेत? सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे पूर्वपरीक्षा, जी खरं तर एक फिल्टरिंग टेस्ट आहे, म्हणजे चाळणी परीक्षा. दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा. इथे तुमच्या ज्ञानाची खरी सखोल परीक्षा होते. आणि मग येतो तिसरा आणि शेवटचा टप्पा, मुलाखत. ही आहे तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक टप्पा पार करणं कंपल्सरी आहे. चला तर मग आता वळूया पहिला गेटकीपरकडे, म्हणजेच पूर्वपरीक्षेकडे. बघा, या परीक्षेचा मुख्य उद्देश फक्त ज्ञान तपासणं नाहीये, तर लाखो उमेदवारांच्या गर्दीतून जे खरोखरच सिरियस आहेत, पात्र आहेत, त्यांना बाजूला काढणं हा आहे. त्यामुळे ही एक खूप महत्त्वाची फिल्टरिंग प्रोसेस आहे. बरं, आता हे पूर्वपरीक्षेची रचना समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. यात 2 पेपर्स असतात. पहिला आहे सामान्य अध्ययन, म्हणजे जनरल स्टडीज. याचे मार्क्स तुमच्या मेरिटसाठी मोजले जातात. दुसरा पेपर आहे CSAT. हा पेपर फक्त क्वालिफाईंग आहे, म्हणजे यात फक्त पास व्हायचंय, कमीत कमी 33% गुण मिळून. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर CSAT मध्ये पास झाला नाहीत ना, तर तुमचा जनरल स्टडीजचा पेपर तपासलाच जाणार नाही. इतकं त्याचं महत्त्व आहे. आणि या जनरल स्टडीज पेपरचा आवाका बघितला ना, तर तो प्रचंड आहे. म्हणजे बघा, चालू घडामोडी, त्या पण राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या. मग येतो भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था. एवढंच नाही तर अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि सामान्य विज्ञानसुद्धा. यावरूनच लक्षात येतं की एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडे किती व्यापक दृष्टिकोन असणं अपेक्षित आहे. चला, पूर्व परीक्षेचा अडथळा पार झाला, पण खरी लढाई तर आता सुरू होते. मुख्य परीक्षा ही खरंतर एक मॅरेथॉन आहे, जिथे तुमच्या ज्ञानाची आणि विचार करण्याच्या क्षमतेची खरी कसोटी लागते. आणि इथे खूप मोठा, म्हणजे खूपच मोठा बदल झाला आहे, जो समजून घेणं गरजेचं आहे. आधी ही परीक्षा MCQ आधारित होती, पण आता ती पूर्णपणे लेखी, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता फक्त गोष्टी माहीत असून चालणार नाही, तर त्या माहितीचं विश्लेषण करून ते व्यवस्थित शब्दात मांडता येणं, हे कौशल्य तपासलं जाणार आहे. तर या नवीन पॅटर्ननुसार मुख्य परीक्षेत एकूण 9 पेपर्स आहेत. जरा लक्ष द्या. पहिले 2 पेपर आहेत भाषांचे, मराठी आणि इंग्रजी. हे फक्त क्वालिफाईंग आहेत, म्हणजे यांचे मार्क फायनल लिस्टमध्ये धरले जात नाहीत. पण खरी गंमत पुढे आहे. एक पेपर आहे निबंधाचा, मग जनरल स्टडीजचे तब्बल 4 पेपर्स आणि तुम्ही निवडलेल्या ऑप्शनल विषयाचे 2 पेपर्स. हे सगळे मिळून होतात 1750 गुण आणि याच गुणांवर तुमची रँक ठरणार आहे. आता हे गुणांचं गणित बघा. एकूण 1750 गुणांपैकी तब्बल 1000 गुण, म्हणजे जवळपास 57% वेटेज हे फक्त आणि फक्त जनरल स्टडीजच्या 4 पेपर्सना आहे. विचार करा. त्यानंतर 500 गुण आहेत ऑप्शनल विषयाला आणि 250 निबंधाला. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते, जनरल स्टडीजचा पाया मजबूत असणं किती महत्त्वाचं आहे. ओके, आता येतोय खूप महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे वैकल्पिक विषय निवडणं. हा फक्त मला कुठला विषय आवडतो एवढा साधा प्रश्न नाहीये. हा एक स्ट्रॅटेजिक निर्णय आहे, जो तुमच्या फायनल स्कोअरवर खूप मोठा परिणाम करू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की समोर तब्बल 25 विषयांची लिस्ट असते. मग प्रश्न पडतो की सुरुवात करायची तरी कुठून? कोणता विषय निवडायचा? आणि हा गोंधळ जवळजवळ प्रत्येक उमेदवाराच्या मनात असतो. तर योग्य विषय निवडताना काही गोष्टी तपासायला हव्यात. 1. तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे? त्या विषयाशी काही संबंध आहे का? दुसरं, त्या विषयात तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे का? तिसरं, तो विषय स्कोरिंग आहे का? चौथं, त्याचं स्टडी मटेरियल सहज उपलब्ध आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जनरल स्टडीजच्या अभ्यासक्रमाशी तो किती जुळतो? आणि याच शेवटच्या कारणामुळे, म्हणजे जनरल स्टडीजशी असलेल्या संबंधामुळे, काही विषय खूपच पॉप्युलर आहेत.
उदाहरणार्थ लोकप्रशासन, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र. का? कारण ह्यांचा अभ्यास करताना तुमच्या जनरल स्टडीजची पण तयारी होते. म्हणजे एका दगडात 2 पक्षी आणि वेळही वाचतो. इथे एक सल्ला आहे जो प्रत्येक तज्ज्ञ देतो. तो म्हणजे तयारी सुरू करण्याआधी सगळ्यात पहिलं काम काय करायचं? आयोगाच्या वेबसाईटवरून स्कीम ऑफ एक्झामिनेशन ही PDF डाउनलोड करायची आणि कमीत कमी आठवडाभर रोज वाचायची. सोप्या भाषेत सांगायचं तर खेळात उतरण्याआधी खेळाचे नियम नीट समजून घ्या. चला, लेखी परीक्षेचे डोंगर पार झाले. आता येतो शेवटचा आणि सगळ्यात निर्णायक टप्पा, मुलाखत. आणि लक्षात ठेवा, ही फक्त तुमच्या ज्ञानाची परीक्षा नाही, ही आहे तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी. या मुलाखतीला आहेत तब्बल 275 गुण. हे मार्क्स तुमच्या फायनल रँकिंगमध्ये जमीन आसमानाचा फरक आणू शकतात. त्यामुळे या टप्प्याला अजिबात हलक्यात घेऊन चालणार नाही. मग मुलाखतीत नक्की काय तपासलं जातं? इथे तुमची मानसिक सतर्कता, म्हणजे तुम्ही किती अलर्ट आहात, तुमचे विचार करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची क्षमता आणि एकंदरीत तुम्ही प्रशासकीय सेवेसाठी योग्य आहात की नाही हे पाहिले जातं. इथे पुस्तकी ज्ञानापेक्षा तुमचा कॉमन सेन्स आणि बॅलन्स्ड अप्रोच जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि हा सगळा खडतर प्रवास जेव्हा यशात बदलतो तेव्हा तो शेवट नसतो. उलट ती एका नव्या अध्यायाची सुरुवात असते. जनसेवेच्या एका मोठ्या जबाबदारीच्या प्रवासाची सुरुवात. तर मग परीक्षेचा मार्ग आता आपल्यासमोर स्पष्ट आहे. आव्हानही निश्चित आहे. आता फक्त एकच प्रश्न उरतो. हीच ती संधी आहे का जी सेवेसाठी साथ घालत आहे? यावर विचार करायला हवा.